या लढ्याला रमेश दादा पहिल्यांदा बघतोय, इतक्या ताकदीने आल्यानंतर अजित दादाला झक मारत वाकावंच लागेल. त्याला वाटतं केव्हा तरी लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी मेळावा झाला होता, अर्धे पण लोक नव्हते. आणि आजची ताकद तुम्ही या मुंबई नगरी दाखवलेली आहे. मासे खाणाऱ्याच्या घशात काटा अडकल्याशिवाय राहणार नाही. खाताना बरं वाटत, देताना का नाही वाटत. आणि त्यामुळे याआधी देवेंद्र फडणवीस जी असतील, जानकर साहेब असतील, सगळ्या मंडळींनी भूमिका सांगितलेली आहे. आम्ही यात राजकारण आणू इच्छित नाही, पण महायुतीचे सगळ्या पक्षांनी हा निर्णय घेतलाय की कोळी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं. हे देता का जाता नाही, जाता जाता देता का विचारा, जाणार पक्के. आणि याने जाता जाता जरी दिलं तरी अशी मेक मारतात की कोर्टात अडकलं पाहिजे. पण याने कसंही देऊ दे किंवा नाही देऊ दे, दिलं आणि कोर्टात अडकवलं तर सोडवून घ्यायची जबाबदारी विरोधी पक्षनेता विनोद तावडे म्हणून मी या ठिकाणी घेतो. आणि दिलं नाही तर इथे फडणवीस साहेब आहेत, जानकर साहेब आहेत, तरे साहेब आहेत, बाकी सगळे आम्ही इथे महायुतीची मंडळी आहोत, चेअरमन आहोत. बालकेजी अपक्ष ठरवा कुठल्या दिशेला जायचं. अपक्ष म्हणून फरफडायचं का सत्तेत येणाऱ्या महायुती बरोबर यायचं. आम्ही महायुती म्हणून शब्द देतो की कोळी समाजावरचा अन्याय आम्ही सत्तेत आल्यानंतर ताबडतोब दूर केल्याशिवाय राहणार नाही. मला हा याचा उरफाटा नियमच कळत नाही. इतके वर्ष नोकरीवर आहे, सगळे तुम्ही सर्टिफिकेट तपासले, सगळे तुम्ही कागदपत्र पाहिले आणि नंतर अचानक पत्रक काढता. त्या अजित दादाने मंत्री पदाचा राजीनामा देऊन महिना नाही झाला तर पुन्हा घुसला की नाही, सोडवलं का मंत्रीपद. जे खरं म्हणजे जनतेच्या कृपेवर मिळालं त्याच्यापासून महिनाभर लांब राहता आलं नाही तर तुम्ही लगेच पुन्हा घुसलात. अरे आम्ही तर आमच्या शिक्षणावर, आमच्या कर्तृत्वावर, आमच्या मेहनतीवर, आमच्या आई वडिलांच्या पुण्याईवर आम्ही जर आमचं नोकरी मिळवली तर तुम्ही चुकीचा नियम आणून आमची नोकरी काढून घेणारे कोण होता, तुम्हाला या ठिकाणी राहू देणार नाही, हा आमचा निर्धार आहे. पृथ्वीराज चव्हाण बाबाला घालवायला राणे मागे लागले तर पृथ्वीराज चव्हाण बाबा हल्ला की नाही, सोनियाबाईचे जाऊन पाय धरले की नाही. अरे तुमच्या नुसत्या खुर्चीला जरा हलायला लागले की तुम्ही इतके घाबरता, तर आमची वर्षानुवर्षाची नोकरी, त्याच्यावर आमचा संसार, त्याच्या आमच्या पोरांची शिक्षण, आमच्या घराची कर्ज काढल्या तुम्ही अचानक नोकरीवर जा म्हणणार. अरे हा कोणता न्याय तुम्ही लावता. आणि असा उलटाटा न्याय लावणारा उलटा टांगल्याशिवाय ही राज्यातली जनता राहणार नाही. 15 मे 95च्या परिपत्रकाची व्याप्ती वाढवावीच लागेल, नाहीतर तुमची व्याप्ती कमी होणार. निवडणुकीत लक्षात घ्या. काँग्रेस राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र केल्याशिवाय कुठल्या समाजाला इथे न्याय मिळणार नाही. ही आता महाराष्ट्राची अवस्था झाली आहे. 1950च्या पूर्वीचा दाखला द्या. आता तुम्हाला सांगतो, पाटील साहेब, तरे साहेब, आपण त्या आंदोलनामध्ये होतो. हे सरकार काँग्रेसवाले असे आहेत की तुमचा आणि आमचा काय, हे राम मंदिराचा रामाचा दाखला मागायचे. इथे राम जन्माला याचा दाखला द्या. आता वाल्मिकी महाराजांनी सगळं सांगितलं की नाही, कुठं झालं, काय झालं, सगळं सांगितलं की नाही. तरी हे म्हणतात की राम इथे जन्माला याचा दाखला द्या. आता काय त्या नस काढणं आणू का. तसे 50च्या पूर्वीचा दाखला मात्र आपल्याकडे. कोण, कुठे, कधी, काय शक्य आहे. व्यावहारिक कुठलं ज्ञान लावायचं नाही, डोकं वापरायचं नाही. आणि फक्त अशा पद्धतीने नियम काढायचे की ठराविक पद्धतीच्याच लोकांना फायदा मिळाला पाहिजे.
जे आपल्या मतदारसंघात आपल्याला मत देतात, पिचड साहेब तुम्हाला पिचल्याशिवाय राहणार नाही आज समाज, एवढं लक्षात ठेवा. आम्हाला कुणावर अन्याय करायचा नाही, आम्हाला कुणाला दाबायचं नाही, कुणाच्या पोटाला आम्हाला पाय द्यायचं नाही. पण कायद्याने घटनेने नियमाने जे आम्हाला मिळतं त्याच्यावर जर कोणी पाय द्यायला आला तर आम्ही सोडणार नाही. आमची कोळी समाजाची घोषणा आहे की हम किसी को छेडेंगे नहीं, किसी ने छेड़ा तो छोड़ेंगे नहीं. जो नियम पिचडला तोच नियम आम्हाला, जो नियम गोविंद गोरेला तोच नियम आम्हाला. बरोबर आहे की नाही? आणि हा मला असं वाटतं की या पद्धतीने आदिवासी समाजाची जात प्रमाणपत्र तपासायची वेगळी पद्धत, शेड्यूल कास्टची वेगळी पद्धत, कशासाठी, काय आहे का आमच्या अन्याय करण्यासाठी. आणि त्यामुळे आज या कोळी समाजाने महासंघाने ही जी एक प्रचंड ताकद दाखवली आहे ही तर सुरुवात आहे. आम्हाला पृथ्वीराज चव्हाण आणि अजित दादाला सांगायचं आहे, अरे ये तो एक अंगड़ाई है, आगे और लढाई है. तर आम्हाला मिळालं नाही तर कोळी समाजाची ताकद महाराष्ट्रातल्या गल्ली बोळात रस्त्यावर दिसेल. बाबा आणि दादाला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करू हा निर्धार इथून व्यक्त करून आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे. आणि केवळ कोळी समाज नाही, पाटील साहेब, महायुतीची पूर्ण ताकद तुमच्या पाठीशी लावू. आणि ही ताकद पाठीशी लावताना निवडणुका आहेत म्हणून तावड्यांना मत पाहिजेत म्हणून नाही, प्रामाणिकपणे या विषयाचा फडणवीस साहेब, आम्ही, खडसे साहेब, पंकजाताई मुंडे साहेब, सुधीर भाऊ मुनगंटीवार, आम्ही सगळ्यांनी याचा अभ्यास केल्यानंतर मत बनवलं. अविनाश कोळी वारंवार आमच्याकडे हा विषय मांडत होते, पण जानकर साहेब, धनगर समाजाचं आरक्षण असो, आदिवासीला कुठेही हात लागणार नाही अशा पद्धतीने रस्ता आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करून काढलाय फडणवीस साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी. तसा कोळी समाजाच्या विषयात अभ्यास करून आम्ही मत मांडतो. मतासाठी आमचं हे मत नाही आहे. आणि त्यामुळे महायुती भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभी करत असताना आपल्याला पूर्ण न्याय मिळवून देण्याचं वचन या ठिकाणी देतो. आणि मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विनोद तावडे साहेब.